14 मध्ये आपलं स्वागत आहे। या सेशन मध्ये आपण पाहणार आहे सुरुवातीला सेल्फ पाथ लर्निंग। स्टार्ट करूया। प्रोसीड करूया आणि पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया। पहिला क्वेश्चन आहे, हाउ कॅन यू सेट पॅराग्राफ स्पेसिंग इन MS वर्ड? याचा आन्सर आहे सेकंड नंबर, पॅराग्राफ स्पेसिंग। सेकंड क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड हॅज 2 पेज ओरिएंटेशन ऑप्शन। याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स या दोन पैकी आन्सर आहे एक नंबरचं ट्रू। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच पेपर साइज इज कॉमनली यूज फॉर प्रिंटिंग इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? तर याचा आन्सर आहे A4 साइज पेपर। देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, पेज ओरिएंटेशन ऑप्शन कम्स अंडर द ब्लँक टॅब इन MS वर्ड। तर याच्यामध्ये आन्सर आहे लेआउट। देन द फिफ्थ क्वेश्चन तर नाही आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे आणि यानंतर आपण स्टार्ट करूया नॉलेज चेक। नॉलेज चेक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे। पहिला क्वेश्चन आहे, ट्रॅव्हल इटिनरीज इन्शुअर दॅट यू कॅन। तर याचा आन्सर आहे मॅनेज युअर टाइम व्हाईल ट्रॅव्हलिंग। सिलेक्ट करायचा आहे क्वेश्चन आन्सर, देन सबमिट केल्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, यू नीड टू चेंज अ पिक्चर इन MS वर्ड and replace it with another one. After right clicking on a picture, which option do you have to select? Second numberचा आन्सर आहे सेकंड, change picture. Then third question आहे, how to quickly adjust an image size in MS Word? चार पैकी आपल्याला आन्सर शोधायचा आहे। फोर्थ नंबरचं, बाय ड्रॅगिंग ऑन द साइज हँडल्स ऑफ द इमेज। सबमिट करायचं आहे। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, यू हॅव अ डाउनलोड इमेज ऑन युअर लोकल डिव्हाइस, यू वुड लाईक अ रिप्लेस द टेम्पलेट पिक्चर विथ दॅट इमेज। आफ्टर सिलेक्टिंग चेंज पिक्चर, विच ऑप्शन शुड यू क्लिक ऑन? यामध्ये थर्ड क्रमांकाचं ऑप्शन आहे फ्रॉम दिस डिव्हाइस। देन आपल्याला हे सबमिट करायचं आहे आन्सर। फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, यू नीड अ PDF वर्जन ऑफ युअर ट्रॅव्हल इटिनरीज दॅट you have created online under the file menu and save as option. Which option should you select? फिफ्थ मधला आन्सर आहे डाउनलोड ॲज PDF, थर्ड क्रमांकाचा। देन सिक्स्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द लेआउट टॅब इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? त्यामध्ये आहे सेकंड, टू मॅनेज पेज सेटअप, मार्जिन्स, ओरिएंटेशन अँड स्पेसिंग। देन सेवन्थ क्वेश्चन आहे, द ब्लँक्स ग्रुप under the layout tab helps the user to set the right indent and spacing. याच्यामध्ये थर्ड पॅराग्राफ हे आन्सर आहे। देन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अरेंज ग्रुप इन लेआउट टॅब इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? याच्या चार पैकी आहे, to organize the order and replacement of objects like images and text boxes. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, what will happen when you use the breaks page option from the layout tab in MS Word? याच्यामध्ये आहे 4 नंबरचा,
mark point at which one page ends and the next page begins. And then last question, which of the following page sizes are commonly used for printing? A4 size पेपर आहे हा युजली यूज केला जातो. अशा प्रकारे सबमिट करायचा आन्सर आणि आपल्याला एक्झाम एंड करायची आहे. तर यानंतर आपण पाहूया डू इट युअरसेल्फ स्टार्ट करायचं आहे. In the given document, you have to change the border color and style. For this, go to Table Tools, Design tab and choose a line style of your liking. Now select pen color purple and apply it to the line in the business card. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की एका ठिकाणी क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हा टेबल. यानंतर आपल्याला डिझाइन टॅब मधून बॉर्डर घ्यायची आहे कोणती पण आणि त्यानंतर त्याची थिकनेस ठरवून तर पेज कलर घ्यायचा आहे पर्पल. घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सबमिट करायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ऍट द वॉटरमार्क कॉन्फिडेन्शियल 1 बाय युजिंग डिझाइन टॅब पेज बॅकग्राउंड ग्रुप वॉटरमार्क. स्टार्ट करायचं आहे क्वेश्चन. यामध्ये आपल्याला वॉटरमार्क घ्यायचा आहे. डिझाइन मध्ये सिलेक्ट करून वॉटरमार्क मध्ये जाऊन कॉन्फिडेन्शियल 1 घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आन्सर. देन थर्ड क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट ऑस्टिन फुटर युजिंग इन्सर्ट टॅब हेडर अँड फुटर ग्रुप फुटर. स्टार्ट करायचा आहे क्वेश्चन. यामध्ये आपल्याला ऑस्टिन फुटर घ्यायचा. इन्सर्ट मध्ये जाऊन फुटरवर क्लिक करायचं आहे आणि ऑस्टिन फुटर घ्यायचा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. फोर्थ क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट सिंपल टेक्स्ट बॉक्स अँड एंटर टेक्स्ट द बिझनेस प्रपोजल इन इट युजिंग इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्स. म्हणजे सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. इन्सर्ट टॅबवर जाऊ टेक्स्ट बॉक्स मध्ये क्लिक करून ड्रॉ सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. या सिंपल टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे द बिझनेस प्रपोजल. आणि आन्सर सबमिट करायचा आहे. फिफ्थ क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट एनी पिक्चर दॅट इज अवेलेबल ऑन युअर डेस्कटॉप बाय युझिंग इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुप पिक्चर. इन्सर्ट मध्ये क्लिक करून त्यानंतर इलस्ट्रेशन ग्रुप मध्ये जाऊन काय घ्यायचं आहे, पिक्चर घ्यायचा आहे. पिक्चर घेतल्यानंतर सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लाइट अ कॉलम इनटू 2 columns. For that, go to the layout tab, select columns and then choose 2 columns. 2 columns मध्ये मॅटर डिवाइड करायचं आहे. लेआउट मध्ये जाऊन कॉलम मध्ये जाऊन 2 वर सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू सेट द पेज सेटिंग
go to the layout tab, then click size option and set the page as legal. लीगल पेज घ्यायचं आहे. पेज साईज जी असते ते लीगल इथे सिलेक्ट केली आहे आणि असं सबमिट करायचं. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सेट द टॉप मार्जिन टू 1 युजिंग लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन. लेआउट टॅब मध्ये जाऊन मार्जिन मध्ये जाऊन कस्टम मार्जिन क्लिक करू. इथे आपल्याला 1 टाइप करायचं आहे टॉप मध्ये आणि ओके करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे. 9th नंबरचा क्वेश्चन. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द फर्स्ट पॅराग्राफ्स अँड सेट 10 पॉइंट स्पेस युजिंग द लेआउट टॅब. क्लिक स्पेसिंग बिफोर एडिटिंग बॉक्स. मध्ये फर्स्ट पॅराग्राफ जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लेआउट मध्ये जाऊन बिफोर किती 10 पॉइंट म्हणत आहे. 10 पॉइंट नंतर 10 पॉइंटने आधी आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर एंटर करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सेट द लँडस्केप ओरिएंटेशन युजिंग लेआउट टॅब फ्रॉम द पेज सेटअप ग्रुप. यामध्ये लँडस्केप घ्यायचा आहे. ओरिएंटेशन लेआउट टॅब मध्ये जाऊन ओरिएंटेशन मध्ये क्लिक करायचं आहे. लँडस्केप सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपली डुएट चे क्वेश्चन संपलेले आहे आणि एक्झाम आपल्याला एंड करायची आहे. त्यानंतर आपण प्रोसेस पोलिओ कंप्लीट करू शकतो. त्यामध्ये एखादं क्रिएटिव्हिटी करून वर्डमध्ये पिक्चर वगैरे ड्रॉ करून आपण ते सेव्ह करायचं आहे डेस्कटॉपवर आणि ती फाईल आपल्याला प्रोसेस पोलिओमध्ये अटॅच करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला आता स्टार्ट करायचं आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स. यामध्ये आपला पहिला क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. यामध्ये म्हटलेलं आहे मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स आर व्हेरी युजफुल. ऑल यू नीड टू डू इट एडिट द डॉक्युमेंट विथ युअर ओन डिटेल्स. नाव गो टू ऑफिस.com. तर यामध्ये आपल्याला गुगल क्रोम मध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट केल्यानंतर office.com येऊन जाते आणि त्यानंतर आपल्याला टेम्पलेटवर सिलेक्ट करायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे यूज ऑफ save is important because it helps keep your work safe and it keep original document intact. So save the given document on your desktop using save as with the name travel itinerary. Then start our question. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की फाईल मध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह ॲज सिलेक्ट करायचं आहे. देन डेस्कटॉपवर जाऊन आपल्याला ते फाईल नेम ट्रॅव्हल इटिनरी नावाने सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन टेस्ट एंड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेशन अँड टेस्ट चालू करायची आहे. सेशन अँड टेस्ट मध्ये पाहूया. पहिला क्वेश्चन आहे अ डाटाबेस इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर पहिलाच आन्सर आहे ट्रू. देन सेकंड क्वेश्चन आहे बिटमॅप इमेजेस आर ऑल्सो नोन ॲज रास्टर इमेजेस. फोर्थ नंबरचा आन्सर. देन थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट टाइप ऑफ ऍप्लिकेशन वुड बी बेस्ट यूज in an hospital to maintain patient
मेडिकल डिटेल्स. तर याचा आन्सर आहे 3rd नंबर, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. देन 4th क्वेश्चन आहे ब्लँक्स आहे प्रोग्राम्स अलो यू टू मेक टेक्स्ट अँड ग्राफिक्स टू क्रिएट पब्लिकेशन्स ऑफ प्रोफेशनल क्वालिटी. तर याच्यामध्ये आन्सर आहे डेस्कटॉप पब्लिशिंग. तर अशा प्रकारे आपले 4 क्वेश्चन संपलेले आहे आणि सेशन एंड टेस्ट आपल्याला इथे एंड करायचे आहे. देन आपल्याला हे सेशन आपलं संपलेलं आहे ते म्हणजे पूर्ण क्वेश्चन सेशन एंड टेस्ट सेल्फ पाथ लर्निंग डू इट योरसेल्फ सगळे क्वेश्चन इथे आपल्याला एंड झालेले क्वेश्चन आपले. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.